सर आता एकंदरीत जी 6 गावं होती तिथली शिष्टमंडळ ग्रामस्थ आणि ज्या बारामतीच्या खासदार आहेत सुप्रिया सुळे यांची आपली संयुक्तिक बैठक झाली. काय यामध्ये तोडगा निघाला, काय या बैठकीमध्ये ठरलं? नाही, ह्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आणि त्यांच्यासोबत ह्या गावातले ग्रामस्थ आणि आंदोलक हे आज भेटायला आले होते. त्यामध्ये आमची जी काही चर्चा झाली त्यामध्ये आम्ही जी कायदेशीर बाजू आहे ती त्यांना समजून सांगितली. त्यासोबतच अनेक प्रकारच्या त्यांच्या मनामध्ये अफवा होत्या किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्यांना समजून घ्यायच्या होत्या. त्याबद्दल आम्ही त्यांना वस्तुस्थिती दर्शक जी काही परिस्थिती आहे ती आम्ही त्यांना कळवली. त्या परिस्थितीची जाण त्या सगळ्यांना करून दिलेली आहे. ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत, यांना आपण कशा पद्धतीने आवाहन करा? नाही, आम्ही जे आहे त्यांना हेच सांगितलं आहे की आपण जे आहे पोलीस प्रशासनासोबत जे आहे ते योग्य तो संवाद ठेवा, कुठल्याही प्रकारच्या अफवांना आपण बळी पडू नका, अशा संदर्भाची विनंती आम्ही ह्या सगळ्या शिष्टमंडळाला केलेली आहे. गुन्हे किती जण दाखल झाले? ह्याच्यामध्ये जे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याबद्दलची माहिती सुद्धा, जी वस्तुस्थिती दर्शक माहिती आहे ती आम्ही त्यांना दिलेली आहे. किती जणांच्या विरुद्ध गुन्हा? ते FIR मध्ये ऑलरेडी आहे, त्याच्याबद्दलचीच माहिती आम्ही त्यांना दिलेली. सर 307 बद्दल अनेकांचं जे आहे तो प्रश्न आहे, मुळात 307 कलम लावलेला पण त्याकडे कसं बघता? कारण ते म्हणतात की आपण जर बघाल तर त्याच्यामध्ये ह्या ज्या घटना आहेत त्या वेगवेगळ्या घटना आहेत. 2 व्यक्तींनी एक बैलगाडी जी आहे त्याच्यात पटाचे जे बैल होते, शर्यतीचे बैल होते, ती बैलांची बैलगाडी ही काही महिलांच्या अंगावरती घातली. त्यामध्ये 3 महिला ह्या जखमी झाल्या. त्या अनुषंगानं तो गुन्हा नोंदवलेला आहे. ह्याचा त्या ऍक्च्युअल आंदोलन हीच माहिती आम्ही आंदोलकांना आणि त्या शिष्टमंडळाला सुद्धा दिलेली आहे. आणि आपल्या निमित्तानं हे सुद्धा मला सांगायचं आहे की अशा प्रकारच्या ज्या 307च्या ज्या अफवा आहेत ते तसं नसून त्या बैलगाडा चालवणारे जी 2 व्यक्ती होते त्यांच्यावर तो गुन्हा नोंदवलेला आहे आणि ज्यामध्ये 3 महिला ह्या गंभीररित्या जखमी आहे. त्या संदर्भातले व्हिडिओ फुटेज हे सुद्धा आपण प्रसारमाध्यमांनी सगळ्यांना दाखवलेले आहे. सर, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की प्रत्यक्षरित्या आमच्याकडे ते व्हिडिओ आहेत, प्रत्यक्ष ज्यांनी दगडफेक केली त्यांचे गुन्हे काय आम्ही मागे घेणार नाही, परंतु अनेक जणांचे गुन्हे सध्या तरी मागे घेतले जातात. मी ह्याच्याबद्दल फक्त एवढंच सांगू शकेन की जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे आणि जी वस्तुस्थिती दर्शक गोष्टी आहेत, ज्या फॅक्च्युअल पोझिशन आहेत त्याप्रमाणेच आम्ही कारवाई करणार. ठीक आहे, ओके, थँक्यू.